श्री गुरुचरित्र अध्याय 47 मराठी भावार्थ। गाणगापुरात श्री गुरु असताना दिवाळीचा सण आला तेव्हा वेगवेगळ्या गावी राहणाऱ्या त्यांच्या 7 शिष्यांनी श्री गुरूंना आपल्या घरी भिक्षेस यावे अशी प्रार्थना केली। प्रत्येकाचा गाव वेगवेगळा होता। श्री गुरूंनी त्यांना म्हटले, मी सर्वांच्या घरी कसे येणार? तुम्ही याचाच विचार करा। तुम्ही आपसात विचार करून काय ते ठरवा आणि मला कळवा। तेव्हा ते आपसात विचार करू लागले, परंतु त्यांच्या चर्चेत काही निर्णय होईना। त्यांचे निराकरण करण्यासाठी श्री गुरु म्हणाले, मी एकाच्या घरी जाईन। ते सर्वजण हात जोडून श्री गुरूंना म्हणाले, स्वामी, तुम्ही आमच्यात उच्च नीच समर्थ असमर्थ असा भेदभाव धरू नये। सर्वांना समदृष्टीने पहावे। तुम्ही कोणालाही निराश करू नये। जे तुम्ही सांगाल ते आम्ही करू। तेव्हा स्वामींनी विचार केला, हे अज्ञानी लोक काही जाणतच नाहीत। तेव्हा एकेकाला एकांतात बोलावून सांगितले। त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येकाला स्वतंत्रपणे बोलावून त्याच्या कानात सांगितले, मी तुझ्या घरी येणार आहे, हे कोणाला सांगू नको। आता इथून बाहेर पडलास की कोणाशीही न बोलता लगेच घरी निघून जा। अशा प्रकारे श्री गुरूंनी 7 जणांची समजूत घालून त्यांना आपापल्या घरी पाठवले। हा सर्व प्रकार गावातील लोकांना माहीत पडला तेव्हा ते लोक स्वामींना हात जोडून म्हणाले, स्वामी, ऐन दिवाळी तुम्ही गाव सोडून दुसऱ्या गावी जाणार आहात काय? तेव्हा श्री गुरु म्हणाले, आम्ही येथेच राहणार आहोत, मनाला लावून घेऊ नका। दिवाळीची त्रयोदशी होती। रात्री मंगल स्नान करायचे होते। तेव्हा श्री गुरूंनी स्वतः 8 रुपये घेतली। नारायणाचा महिमा अपार आहे। ते 7 रुपयांनी 7 गावी गेले आणि 8व्या रुपाने गाणगापुरी राहिले। अशा तऱ्हेने दिवाळीत सर्व ठिकाणच्या पूजांचा त्यांनी स्वीकार केला व गाणगापुरात ते व्यक्त होतेच। कार्तिकी पौर्णिमेस दीपपूजन करण्यासाठी सर्व भक्त गुरुजवळ आले आणि म्हणाले, 10 दिवसांनी आपण पुन्हा भेटत आहेत हे कसे? म्हणून भक्त एकमेकांना विचारू लागले व जो तो आपण दिलेले वस्त्र श्री गुरूंजवळ आहे अशी खूण दाखवू लागला। सारे लोक थक्क झाले। तेव्हा ग्रामस्थ लोक म्हणाले, गुरु तर दिवाळीत येथेच होते, कोठेही गेले नाहीत। खरी वस्तुस्थिती सर्वांना समजली तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटले। श्री गुरु हे खरोखरच त्रयमूर्तीच आहे, हा हरीचा अवतार आहे असे म्हणून अनेक प्रकारे सर्व भक्त त्यांची स्तुती करू लागले। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 47 श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे कथा वर्तली कैसी, ते विस्तारुनी सांगावे आम्हासी, कृपा करी दातारा। सिद्ध म्हणे नामधारक श्रीमंता, ऐसे ऐकून म्हणसी श्री गुरुचरित्रा, तुझं होतील पुत्र पौत्रा, सदा श्रियायुक्त तू होसी। गाणगापुरी असता श्री गुरु, सण आला दीपवाळी थोरू, शिष्य आले पाचारू, आपले घरी भिक्षेसी। सप्त शिष्य बोलावेती, ऐकाहुनी एक प्रीती, 7ही जण पाया पडती, यावे आपले घरासी। आपणांत आपस पुसती, समस्त आपण नेऊ म्हणती, एकमेकांत झगडती, आपला स्वामी म्हणून या। श्री गुरु म्हणती समस्तांची, येऊ तुमच्या घरासी, चिंता न धरावी मानसी, भाग आमची घ्या म्हणती। ऐसे ऐकून श्री गुरु वचन, विनोदिताची 7ही जण, समस्त आश्वासिता येऊ म्हणून कवने करावा भरवसा। जवळी बोलावून एकासी, कहाणी सांगती तयासी, आम्ही येतो तुझे घरसी, कोणापुढे न सांगावे। ऐसे 7ही जण देखा, समजावणे गुरु नायका, पाठविले तेनेची परी तुझे घरासी, पाठविले तेनेची परी ऐका। महदाश्चर्य वर्तले, एकमेकांना सांगत गेले 7ही भक्त। श्री गुरु आले मठात, अति विनोद प्रवर्तला। ग्रामातील भक्तजन हे व्यवस्था ऐकून विनविताती कर जोडून, आम्हा सांडोरी जाता स्वामी। त्यांची म्हणती श्री गुरुमूर्ती, आम्ही राहिलो जाना चित्ती, न करा विमणी खंती, आम्ही असो येथेची। ऐसे बोलता संतोषी, जवळी होऊ आले निशी, दिवाळीची त्रयोदशी, रात्री मंगळ स्नान करावे। 8 रूप झाले आपण, अपार महिमा नारायण, 7 ठाई ही गेले आपण, गाणगापुरी होतीची। ऐसी दीपवाळी झाली, समस्त ठाई पूजा घेतली, पुन्हा तैसेशी व्यक्त जाहले, गौप्य रूपे कोणी नेणे। कार्तिक मासी पौर्णिमेसी, करावया दीपाराधनेसी, समस्त भक्त आरे दर्शनासी, गाणगाग्रामी श्री गुरुजवळी। समस्त नमस्कार करीती, भेट 10वे दिवशी म्हणती, एकमेकात विचारती, आपले घरी गुरु होते। समस्त झाले तटस्थ, ग्रामलोक त्यासी असत्य म्हणत, आमचे गुरु येथेची होते, दीपवाळी येथेची केली। विस्मय करीती सकळ ही जन, म्हणती होय हा त्रयमूर्ती आपण, अपार महिमा नारायण, अवतार होय श्रीहरीचा। ऐसी नाना परिस्तुती करीती, दीप आराधना अतिप्रीती, ब्राह्मण भोजन करविती, महानंद भक्तजना। श्री गुरु महिमा ऐसी ख्याती, सिद्ध सांगे नामधारका प्रती, भूमंडळी झाली ख्याती श्री नृसिंह सरस्वतीची। इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे अष्टस्वरूपधारणम नाम 47 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।